आमदारांना कुठले सल्ला नाही दिला, तर मी एक विनंती केलेली आहे, की गोरगरिबाच्या मतं गोरगरिबाने तुम्हाला देऊन तुमचा सन्मान वाढेल आहे. तर तुमच्या सरकारनं मराठवाड्यातला हैदराबादचा जी-आर काढलेला आहे. त्या जी-आरप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र का वितरित केले जात नाहीत, ही जॉब विचारण्याची गरज आमदारांना आहे. आमदारांना विचारलं पाहिजे. तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, खासदार असतील, त्यांचे मंत्री असतील, की आम्ही गोरगरीब मराठी आम्हाला मतदान करतात. गोरगरीब मराठ्यांसाठी आम्ही जी-आर काढलाय. त्याचे कुणबी प्रमाणपत्र जी-आर प्रमाणे वाटप करा. कारण हैदराबादच्या गॅझेटियरनुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. मग जर जी-आर काढलाय, तर मग हे विचारायचं कोणी? आमदारांनी नुसते मतच घ्यायचे का आमचे? आमच्या पोरांचे आता शिक्षण आहेत, भरत्या आहेत मोठमोठाल्या. मग याच्यात जायचं नाही का पोरांनी? मग ते जी-आर काढून उपयोग काय? आमदार काय करतायत? हे त्यांना विनंती केली की तुम्ही आता तरी किमान सगळ्या आमदारांनी महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या आमदारांनी काय करावं, की ज्या नोंदी सापडल्यात ते कुणबी प्रमाणपत्र द्या, त्यांच्या व्हॅलिडिटी द्या, हे सांगितलं पाहिजे. गोरगरीब मराठा मतदार आहे आमचा, आम्हाला मतदान करतोय, त्यांच्या पोरांना आयुष्यासाठी आरक्षण लागतंय, ते त्यांचे कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी द्या, हे महाराष्ट्रातल्या आमदारांनी बोलायला पाहिजे. आणि मराठवाड्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदारांनी विशेष करून त्यांनी असं सांगितलं पाहिजे की ही गोरगरीब मतदार आमचा आहे, आम्हाला गोरगरीब मराठा मोठा व्हावा वाटतो, त्यांच्या गरीबाचे लेकरं मोठे व्हावं वाटतात, म्हणून आमच्या सरकारनं जी-आर काढलाय हैदराबाद गॅझेटियरचा. त्या गॅझेटियरनुसार तुम्ही प्रमाणपत्र मराठ्यांना द्या, हे आमदारांनी सांगितलं पाहिजे. नाही सांगितलं तर 2019ला पाडून टाकणार आहेत लोक. लक्षात ठेवणार आहेत की ह्या आमदारांना एक सुद्धा आपल्याला प्रमाणपत्र निघू दिलं नाही, सहकार्य केलं नाही. आमदारांनी मजा बघितली. त्यांच्याच सरकारनं म्हणजे त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी जी-आर काढलाय, त्यांच्याच विखे पाटलांनी जी-आर काढलाय, पण स्थानिक आमदारांनी लक्षच दिलं नाही. मग ही रोष मराठ्यांचं त्यांच्यावर येणार आहे. आणि मराठा समाजालाही माझं आव्हान आहे की आपण आपल्या आमदाराला म्हणा ना, की तुमच्या सरकारनं जी-आर काढलाय त्याप्रमाणे कोणी प्रमाणपत्र का देत नाहीत आम्हाला? तुम्ही गोडीनं बोला. तुमच्याच पक्षात जर आमदार असेल तर त्या मराठ्यांनी आपण आपल्या आमदाराला जाऊन म्हणा, साहेब आपलं सरकार आहे, तुम्ही आमचे आमदार आहेत, आम्ही तुम्हाला मतदान केलंय, आमचे पोरं पुरी मोठे होणार आहेत, नोकऱ्यात जाणार आहेत, शिक्षणात जाणार आहेत, तुम्ही जी-आर काढलाय, मग तुमचं श्रेय तुम्हाला मिळालंच पाहिजे. पण आम्हाला तहसीलदार, एसडीएम आणि कलेक्टर किंवा ते सामाजिक न्याय विभागाचे असणारे अधिकारी व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देत नाहीये, द्यायचे सांगा. हे मराठ्यांनी सुद्धा त्यांना बोललं पाहिजे. नुसतं त्यांना मतदान करायचं आणि मोठं करायचं आणि आपल्या लेकरा बाळाच्या टायमाला त्यांनी मदत नाही करायची. मराठ्यांनी इतकं पण गप नाही बसलं पाहिजे. कारण मी तिळतिळ तुटतोय, तळतळ करतोय, रात्रंदिवस लढतोय मराठी मोठे व्हावेत म्हणून. गरीब मराठ्यांचं कल्याण व्हावं, त्यांच्या लेकरा बाळाला त्रास होऊ नये, त्यांच्या लेकरा बाळाचं आयुष्य खराब होऊ नये, भविष्य त्यांचं खराब होऊ नये, अस्तित्व टिकलं पाहिजे, आपले लेकरा बाळ मोठे झाले पाहिजे. या भूमिकेत मी काम करतोय. रातपाट काम करून मी एवढं शत्रुत्व अंगावरती समाजाच्या आरक्षणासाठी घेतलंय. मग समाजा